आज ना मी तुम्हाला सुरुवातीलाच मला आलेला खूप इंटरेस्टिंग अनुभव सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव नेहा जोशी. मनम ध्यानम या माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बऱ्याच वर्षांपूर्वी मी डिझायनर साडीचा बिझनेस करायची, एक्झिबिशन्स वगैरे पण खूप करायची. त्यावेळेला मला जे अनुभव यायचे ना, तर ते मी तुम्हाला आत्ता शेअर करणार आहे. तर काय व्हायचं, जेव्हा केव्हाही माझ्याकडे एखादी मुलगी किंवा आई साड्या घ्यायला यायचे, तेव्हा ते एकमेकींना कुठली साडी चांगली दिसेल हे परफेक्टली सांगायच्या. पण जेव्हा केव्हाही एखाद्या मैत्रिणींचा ग्रुप माझ्याकडे साड्या घ्यायला यायचा ना, त्यावेळेला मी हमखास बघितलंय, म्हणजे 99% ऑफ टाइम्स मी बघितलेलं आहे की जेव्हा एखादी त्यातली मैत्रीण साडी एखादी सिलेक्ट करायची, म्हणजे तिला ती आवडायची, ती त्यांना दाखवायची बाकीच्या मैत्रिणींना, तेव्हा त्या बाईला जी साडी छान दिसत असेल ना एकदम त्यातली, तर त्या सगळ्या मैत्रिणी सांगायच्या की ही तुला चांगली दिसत नाहीये, आणि जी जरा ओके टाईप्सच दिसत असेल ती बाकीच्या सगळ्या सांगायच्या की ही तुला चांगली दिसतेय. आणि ॲट द एंड ऑफ द डे ती बाई ती ओके ओके दिसणारी साडी घ्यायची. आता त्या बाकीच्या मैत्रिणी त्या बाईला असा सल्ला का द्यायच्या बरं, हा जेव्हा मी विचार करायचे ना, तेव्हा माझ्यासमोर अनेक कारणं यायची की मे बी त्या बायकांचा चॉईस तसा असेल, किंवा मे बी आउट ऑफ जेलसी, म्हणजे माहिती नाही. बट हे व्हायचं हे खरं आहे. आता बघा, आपण जर का एखादं कापड घेऊन आपल्यासाठी ड्रेस शिवायला टेलरकडे जातो, तेव्हा आपण काय करतो? अर्थातच आपली मेजरमेंट्स त्या टेलरला देतो, राईट? कारण आपल्याला ड्रेस शिवायचा असतो. आता एखादी फॅशन सांगायची त्या ड्रेससाठी, तर आपल्या मैत्रिणींनी किंवा दुसरीकडे कुठे आपण फोटोमध्ये वगैरे बघितलेली फॅशन असेल, तर आपण विचार करतो की ही फॅशन आपल्याला चांगली दिसेल, आपल्या अंगकाठीला चांगली दिसेल का, त्याची शिलाई किती आहे, ती परवडेल का आपल्याला, आपल्या बजेटमध्ये बसेल का, हा सगळा विचार आपण करतो आणि मगच टेलरला तो ड्रेस शिवायला सांगतो आपल्या मापाचा. आता 1500 रुपयाच्या कापडासाठी आपण जर एवढा सगळा विचार करतो, तर मग आपल्या आयुष्याचे धागेदोरे, आयुष्याचे निर्णय आपण दुसऱ्यांच्या हातामध्ये का देतो आपल्या? विचार करा. वेल, आय एम शुअर तुमच्यापैकी बरेच जण, तुम्हाला जर का आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले, अडचणी आल्या, तर आपल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची डिस्कस करतात. वेर देर इज नथिंग रॉंग इन दॅट. पण कसं होतं ना, प्रत्येक माणूस असतो हा वेगळ्या पार्श्वभूमी त्याची असते. त्याला आयुष्यात त्याच्या वेगळे अनुभव आलेले असतात, त्याचं लहानपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये गेलेलं असतं, त्याप्रमाणे त्याच्या मनामध्ये विचार त्याचे करण्याची एक वृत्ती झालेली असते, किंवा काही त्यांच्याही मनात ब्लॉकेजेस तयार झालेले असतात. आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे ते विचार करतात. तुमची परिस्थिती काय आहे, तुम्ही कुठल्या परिस्थितीतून पुढे आलेला आहात, आत्ता कुठल्या नेमक्या परिस्थितीमध्ये आहात, तुमच्या घरातले लोक कसे आहेत, त्यांची विचारसरणी कशी आहे, हे त्यांना इत्यंभूत माहिती नक्की नसतं. त्यामुळे तुमच्यासाठी योग्य असा निर्णय काय असेल ते ठरवू शकत नाहीत ना. पण बरेच वेळेला काय होतं, आपल्याला काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम्स आले, तर आपण पटकन मित्रमैत्रिणींना कॉल करतो, त्यांना भेटतो, त्यांना सगळं सांगतो, आणि मग ते आपल्याला जे सल्ला देतात ते आपण ऐकतो, आणि बरेच वेळेला तो सल्ला चुकीचा असतो, आणि त्यामुळे आपले प्रॉब्लेम्स, आपल्या अडचणी वाढतात. आय एम शुअर की तुम्हाला प्रत्येकाला हा अनुभव नक्की आला असेल. जसं मी आता सांगितलं तसं, की प्रत्येक माणसाची लाईफ ट्रॅजेक्टरी ही वेगळी असते. त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी सांगितलेले उपाय तुम्हाला लागू पडतीलच असं नाही, कारण तुमची लाईफ ट्रॅजेक्टरी खूप वेगळी आहे, तुमची सिच्युएशन खूप वेगळी आहे. मग तुमचे निर्णय त्यांनी का बरं घ्यावेत, किंवा त्यांनी तुम्हाला सुचवलेले निर्णय बरोबर असूच शकत नाहीत, बरोबर? सो मित्रमैत्रिणींना फोन करून आपल्या अडचणी सांगणं, किंवा आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांच्याशी डिस्कस करणं, हे एका दृष्टीने चांगलं आहे की त्यामुळे आपलं मन हलकं होतं, आपल्या मनावरती जो स्ट्रेस आलेला असतो, ताण आलेला असतो, तो निश्चित कमी होतो. पण अर्थातच ते मित्रमैत्रिणी आपल्या पाठीमागे त्याची दुसऱ्यांची चर्चा करत नाहीत ना, आपण एक चर्चेचा, हास्याचा विषय ठरत नाही ना, याची खात्री नक्की करून घ्या, आणि मगच त्या मित्रमैत्रिणींशी हे सगळं डिस्कस करा. पण हे फक्त डिस्कस करण्यापुरतंच ठेवा. तुमच्या अडचणीत जो तुम्हाला मार्ग काढायचा आहे त्याचा डिसिजन मात्र तुम्ही स्वतःच घ्या, तुमची परिस्थिती बघून, तुमच्या आजूबाजूची माणसं बघून, तुम्हाला ह्याच्यातून काय मिळणार आहे, काय नाही याचा आडाखा बांधून.
आपल्या मनामध्ये खरं तर खूपच मोठी शक्ती आहे. आपल्या शरीराला पण जर का काही बारीक लहान मोठी इजा झाली तर आपल्या शरीरामध्ये ही कपॅसिटी आहे, शक्ती आहे की आपलं शरीर आपल्या त्या जखमेला जरी आपण काही औषध लावलं नाही तरी एका थोड्या कालावधीमध्ये बरं करतं. आपल्या मनाचंही तसंच आहे. आपल्या मनाचे जे 2 भाग असतात, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, ही जी सबकॉन्शियस माइंडची जी सुप्त शक्ती आहे ना, ती आपल्याला खरं तर पूर्ण आयुष्यभर कधी-कधी कळतच नाही. पण हळू-हळू तुम्ही तुमच्या या मनाच्या शक्तीचा उपयोग करायला शिकलात, तर तुम्ही तुमचे सगळेच प्रॉब्लेम्स अगदी आरामात सॉल्व्ह करू शकता. यासाठी तुम्ही एखाद्या तज्ञाची मदत घेऊ शकता. आता तज्ञाची मदत का? ॲज आपण त्याला तज्ञ म्हणतो, म्हणजे तो त्या विषयातला तज्ञ असतो. त्यांनी त्या प्रकारच्या बऱ्याच केसेस हँडल केलेल्या असतात. अनुभव असतो त्यांना त्या प्रकारच्या केसेस सॉल्व्ह करण्याचा, त्या प्रकारच्या अडचणी दूर करण्याचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे तज्ञ असतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स असतात. ज्या टेक्निक्स वापरून ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला निश्चितपणे मदत करू शकतात. प्लस हे जे तज्ञ असतात हे तुमच्या ज्या अडचणी असतात ना, त्या ॲज अ थर्ड पर्सन म्हणून ऐकतात. डिटॅच्ड वेनी ऐकतात. पण आपण जेव्हा आपल्या मित्रमैत्रिणींना हे सांगत असतो तेव्हा असं मात्र होत नाही. ॲक्च्युली आपले मित्रमैत्रिणी सुद्धा मोर ऑर लेस साधारण सिमिलर सिच्युएशन्समध्येच असतात. त्यामुळे ते योग्य ते सल्ला देऊ शकतील आपल्याला किंवा नाही, हे खरं तर ह्याच्याबद्दल शंकाच आहे. पण तज्ञ असतात ते मात्र वेल इक्विप्ड असतात. त्यांना माहिती असतं की ह्या प्रकारचे प्रॉब्लेम्स का होतात, म्हणजे त्याच्यामागे काही ब्लॉकेजेस आहेत का, किंवा तुमच्या आयुष्यातली जी दुसरी माणसं आहेत त्यांच्यामुळे हे प्रॉब्लेम झालेले आहेत का, का तुमच्या मनातल्याच कुठल्या अवस्थेमुळे हे प्रॉब्लेम झालेले आहेत, हे त्यांना तुमच्याशी बोलल्यानंतर लगेच कळतं. आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला थेरपीज सुचवतात. आणि त्या थेरपीज आपण जर का त्यांनी सांगितल्या प्रकाराने केल्या तर लवकरच आपल्या प्रॉब्लेम्सपासून आपल्याला नक्कीच आपली सुटका होऊ शकते, त्याच्यातून मार्ग दिसू शकतो. बरेच वेळेला आपले जे पैशांचे प्रॉब्लेम्स असतात किंवा रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स असतात, हे सगळे ना मनातल्या कुठल्या तरी ब्लॉकेजेसमुळे तयार झालेले दिसतात. आता ब्लॉकेजेस म्हणजे काय, तर सिंपल मराठी शब्दात सांगायचं झालं तर आपण आपल्या मनामध्ये काहीतरी ग्रह करून घेतलेला असतो कुठल्याही गोष्टींच्या बाबत, आणि त्याच्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये आपण फेस करतो बिकॉज ऑफ दोज ब्लॉकेजेस. जसं पैशांच्या बाबतीत, जसं तुम्हाला माहिती असेलच हे की आपल्या लहानपणापासून आपण जी वाक्य आपल्या घरात ऐकतो ती वाक्य आपल्या मनामध्ये घर करून बसतात. जसं की पैसा मिळवणं खूप अवघड आहे, किंवा आपण असेच गरीब राहणार, अशा टाईपची जी वाक्य असतात ती आपल्या मनामध्ये घर करून राहतात आणि आपल्या मनात ब्लॉकेजेस त्यांनी निर्माण होतात. त्यामुळे आपण आयुष्यामध्ये पुढे काही करायला लागलो तरी आपल्या मनामध्ये ही वाक्य जी असतात ना की श्रीमंत होणं अवघड आहे किंवा आपण गरीबच राहणार वगैरे, त्यामुळे ही वाक्य आपल्याला पुढे जाऊन देत नाहीत. आपली ही ब्लॉकेजेस असतात ना ती नेहमी आपल्याला स्टॉप करतात पुढे जाण्यासाठी म्हणा, किंवा अजून पैसा मिळवण्यासाठी, किंवा कारण आपलं हे मनामध्ये पक्क ठरवून ठेवलेलं आहे ना की आपण गरीबच राहणार आहोत, आपण श्रीमंत होणारच नाही आहोत, त्यामुळे आपण त्या दृष्टीने प्रयत्न पण करत नाही. तसंच रिलेशनशिपचं आहे. जर का आपल्या आईवडिलांचं रिलेशन चांगलं नसेल तर आपल्या मनामध्ये किंवा आपण आपली अशी अनेक आजूबाजूला उदाहरणं बघितली असतील की जिथे रिलेशनशिपमध्ये नवरे बायकांशी नीट वागत नाही आहेत किंवा बायका नवऱ्यांशी नीट वागत नाही आहेत, तर आपण आपल्या मनामध्ये तसा ग्रह करून घेतो की लग्न झाल्यानंतर आपल्याला असाच नवरा किंवा अशीच बायको मिळणार आहे, आणि मग आपण अशाच प्रकारच्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करतो आणि मग त्यामुळे आपलं पण रिलेशनशिप त्या टाईपचंच होतं. आणि मग आपल्याला वाटतं बघा आपण असा विचार केला होता ना, तसंच आहे, हेच सत्य आहे आणि आपल्या आयुष्यात हेच झालंय. पण असं नसतं. हे सगळं केवळ आपल्या मनातल्या ब्लॉकेजेसमुळे होतं. आणि आपल्या मनातले हे ब्लॉकेजेस आपल्या अवचेतन मनामध्ये म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये घर करून बसलेले असतात, आणि ते तिथून बाहेर काढणं हे इतकं इझी नसतं. त्यासाठी नक्कीच तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. आणि मग एकदा का हे ब्लॉकेजेस आपल्या मनातनं दूर झाले, जसं की मी श्रीमंत होणारच नाही कधी किंवा आपण गरिबीतच राहणार आहोत, हा जो ब्लॉकेज आहे हा जेव्हा मनातनं आपल्या सबकॉन्शियस माइंडमधनं एखाद्या तज्ज्ञाच्या मदतीने आपण काढून घेतला तर अर्थातच आपल्याला नवीन नवीन मार्ग दिसायला सुरुवात होते की ज्यांनी आपण अजून पैसे मिळवायला सुरुवात करतो आणि आपल्याकडे श्रीमंतीला खेचून आणू शकतो.
असेच रिलेशनशिपच्या बाबतीमधले किंवा फॅमिलीच्या बाबतीमधले जर का काही ब्लॉकेजेस आपल्या मनामध्ये असतील तर ते तज्ज्ञांच्या मदतीने नक्की दूर करता येतात आणि त्याच्यामुळे आपले रिलेशनशिप्स हे नक्की सुधारू शकतात. तुमच्या मनाच्या शक्तीची ओळख तुम्हाला हे तज्ज्ञ करून देतात आणि मग तुम्हाला ही मनाची शक्ती वापरण्याची कला अवगत होते आणि मग तुम्हीच स्वतः तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करायला नक्की त्यातून शिकता. असं म्हणतात ना, बी अ लेडी और बी अ मॅन अँड सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स. तसं काहीसं होतं. प्रॉब्लेम एखादा आला तरी आपल्याला मग त्याची भीती वाटत नाही, तो कुणाशी डिस्कस करावासा वाटत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. कारण आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडची ओळख झालेली असते आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती काम केल्यानंतर हे प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होऊ शकतात हे याची आपल्याला नक्की खात्री तोपर्यंत पटलेली असते. जगामध्ये असा कुठलाच प्रॉब्लेम नसतो की ज्याचं सोल्युशन नसतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटत जरी असेल की आपल्याला खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप अडचणी येतात, सारख्याच अडचणी येतात, माझी कुठलीच कामं होत नाहीत, मला अशीच माणसं का भेटतात, असं काही जर का तुम्हाला काही वाटत असेल तर मी म्हणेन की तुम्ही एखाद्या तज्ज्ञाची नक्कीच मदत घ्या. त्यासाठी तुमचे हे विचार नक्की बदलतील आणि तुमच्या आयुष्यातल्या अडचणी नक्कीच एक एक करून सॉल्व्ह व्हायला त्या तज्ज्ञांची मदत नक्कीच होईल. तुम्हाला हे माहितीच आहे की मी पास्ट लाईफ रिग्रेशन प्रॅक्टिशनर आणि हिप्नोथेरपिस्ट, सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आहे. तुम्हाला माझी मदत ह्या गोष्टींसाठी हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज नक्की करू शकता. हिप्नोथेरपीची आणि पास्ट लाईफ रिग्रेशनची मदत तुमच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी कशी होते याबद्दल मी बरेच व्हिडिओज माझ्या या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. ते पण तुम्ही जरूर बघा. त्यापैकी कुठला प्रॉब्लेम तुम्हाला असेल, कुठच्या अडचणीतून तुम्ही जात असाल तर त्यासाठी मला कॉन्टॅक्ट नक्की करा. माझ्याकडे खूप सक्सेस स्टोरीज आहेत ज्यामध्ये मी लोकांचे अशा टाईपचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला त्यांना नक्की मदत केलेली आहे. सो मला कॉन्टॅक्ट नक्की करा. आय विल डेफिनेटली ट्राय माय लेवल बेस्ट टू हेल्प यू. सो मित्रमैत्रिणींचा, नातेवाईकांचा सल्ला नक्की घ्या, पण तो सल्ला प्रॅक्टिसमध्ये आणण्याआधी हे नक्की तपासून बघा की तुमच्या आयुष्यासाठी तो समर्पक आहे का, तुमचे प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे खरंच सॉल्व्ह होणार आहेत का वाढणार आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू.